नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा ॲफिलिएट मार्केटिंग मास्टरी बेसिक टू ॲडव्हान्स ट्रेनिंग सिरीजमध्ये. तर बघा, आजचा टॉपिक खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि पर्सनली माझा फेवरेट टॉपिक आहे की कॉन्टेंट क्रिएशन. आता बघा, कॉन्टेंट क्रिएशन म्हणजे सिम्पल मी तुम्हाला सांगतो, व्हिडिओज बनवणं. कारण कॉन्टेंट क्रिएशन याच्यापेक्षा जास्त काही वेगळं नाही आहे. पण याच्यामध्ये वेगळं काय की कॉन्टेंट क्रिएशन तुम्हाला अशा पद्धतीने करायचं ना की तुमची इंस्टाग्रामवरती ब्रँडिंग झाली पाहिजे, तुमचे फॉलोअर्स वाढले पाहिजे, तुमचे व्ह्यूज वाढले पाहिजे, राईट. आणि मेन म्हणजे सगळ्यात जास्त लोकांना हा डाऊट असतो की आपल्या रील्स व्हायरल कशा करायच्या. हे मी तुम्हाला पूर्णपणे शिकवणार आहे 2 पार्टमध्ये. तर आज आपण जो बघणार आहे तो आहे कॉन्टेंट क्रिएशन पार्ट 1. चला तर आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिलं बघा, कॉन्टेंट क्रिएशनचं पार्ट 1 आपण शिकणार आहे. ज्याच्यामध्ये बघा, ओनली वन सोल्युशन फॉर, म्हणजे कॉन्टेंट क्रिएशन हे एकमात्र सोल्युशन आहे. कशाचं? अनलिमिटेड लीड्सचं, ट्रस्ट बिल्डिंगचं, ब्रँडिंगचं, क्लोजिंगचं आणि मॅसिव्ह अर्निंगचं. म्हणजे कॉन्टेंट क्रिएशन हे तुम्हाला भरपूर सारे लीड्स येणार आहे, अनलिमिटेड लीड्स येणार आहे, तुमचा ट्रस्ट बिल्ड होणार आहे, त्याच्यानंतर तुमची ब्रँडिंग होणार आहे, तुमची क्लोजिंग चांगली होणार आहे आणि त्याच्यानंतर जर तुमची क्लोजिंग चांगली झाली तर तुमची मॅसिव्ह अर्निंगसुद्धा होणार आहे. तर हाच फायदा आहे कॉन्टेंट क्रिएशनचा. कारण कॉन्टेंट क्रिएशन एकमात्र असं आहे की ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी कव्हर होऊन जातील. सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन फक्त एकच आहे, कॉन्टेंट क्रिएशन. कॉन्टेंट क्रिएशन म्हणजे काय? सिम्पलमध्ये समजून घ्या, व्हिडिओज बनवणं. भरपूर जणांना समजणार नाही, त्याच्यामुळे एकदम सिम्पलमध्ये सांगितलं, व्हिडिओज बनवणं म्हणजे कॉन्टेंट क्रिएशन. बरोबर. इंस्टाग्रामवरती जे पण तुम्ही व्हिडिओज पाहता ते व्हिडिओ जे लोक बनवताय ना ते कॉन्टेंट क्रिएटर्स आहेत. यूट्यूबवरती तुम्ही ज्यांचे व्हिडिओ बघता ना ते कॉन्टेंट क्रिएटर्स आहेत. बरोबर. म्हणजे ते व्हिडिओज बनवताय. ओके, सिम्पल एवढं लक्षात ठेवा. आणि सोशल मीडियावर हे ज्यांचे आपण व्हिडिओ बघतो ते सगळे कॉन्टेंट क्रिएटर आहे आणि ते रेग्युलरली व्हिडिओज बनवतात. सिम्पल एज दॅट. त्याच्यानंतर बघा, आता कॉन्टेंट क्रिएशनचं इम्पॉर्टन्स काय हे मी तुम्हाला आधीसुद्धा सांगितलं की कॉन्टेंट जर तुम्ही रेग्युलरली क्रिएट करताय, म्हणजे रेग्युलरली व्हिडिओज तुम्ही बनवताय, तर सगळ्यात जास्त फायदा आहे की अनलिमिटेड लीड्स तुम्हाला येणार आहे. अनलिमिटेड लीड्स ते कशा येतील? आता बघा, फॉलोअर्स वाढताय म्हणजे ते लोक तुमचं ऐकणार आहेत. बरोबर. तुमचं कॉन्टेंट बघण्यासाठी तुम्हाला फॉलो करताय आणि ज्यावेळेस तुम्ही स्टोरीला वगैरे त्यावेळेस काहीतरी प्रॉडक्ट तुम्ही पिच करताल, म्हणजे नॉर्मलशी तुम्ही मार्केटिंग करता, एखादं प्रमोशन करता तुमच्या प्रॉडक्टचं, बरोबर, तर त्यावेळेस ते लोक तुम्हाला इंटरेस्टेड असतील, म्हणजे तिथून तो तुम्हाला लीड्स येणारच ना. तुमचे फॉलोअर्स वाढले म्हणजे तुमच्याकडे लीड्स जास्त येतील. सिम्पल. त्याच्यानंतर तुमची पर्सनल ब्रँडिंग होईल. आता बघा, पर्सनल ब्रँडिंग म्हणजे काय की ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओज वगैरे बनवता तर लोक तुम्हाला ओळखायला चालू करतात आणि एकदा लोक तुम्हाला ओळखायला लागले ना की त्यांना काय करायचं असतं माहिती का, तुम्ही जसं जे व्हिडिओ बनवता त्यांना ते व्हिडिओ अजून पाहिजे असतात, म्हणून ते तुम्हाला फॉलो करतात आणि लोक ना तुमच्या कॉन्टेंटमुळे तुम्हाला ओळखतात. ही झाली तुमची पर्सनल ब्रँडिंग. आणि त्याच्यानंतर ट्रस्ट बिल्डिंग. ट्रस्ट बिल्डिंग म्हणजे काय? एकदा तुम्ही इंस्टाग्रामवरती तुमचे फॉलोअर्स वगैरे वाढायला लागले, तुमचं कॉन्टेंट लोकांना आवडायला लागलं आणि काय होतं, आपण डेली लोकांच्या समोर जातो ना, त्याच्यामुळे काय होतं, लोक आपल्यावरती ट्रस्ट करायला चालू करतात. आता बघा, अनोळखी व्यक्ती आणि रोज रोज भेटणारी व्यक्ती या दोघांमध्ये तर फरक असतोच ना. तर अनोळखी व्यक्तीला आपण जास्त विश्वास ठेवत नाही, पण जो माणूस रोज रोज आपल्याला भेटतो त्याच्यावरती आपण पटकन विश्वास ठेवतो. मग हा कॉन्टेंट क्रिएशनने हाच फायदा होतो, कारण तुम्ही डेली व्हिडिओज वगैरे बनवता, त्याच्यामुळे लोकांच्या समोर तुम्ही रोज रोज जातात, त्याच्यामुळे काय होतं, एक ट्रस्ट बिल्डिंग होतो. त्याच्यानंतर काय, एकदा ट्रस्ट बिल्ड झाला आणि त्यांना जर तुम्ही तुमचं प्रॉडक्ट वगैरे पिच केलं, प्रमोशन केलं, तर तुमची सेल्स होण्याचे चान्सेस खूप जास्त वाढतात. इथं सेल्स वाढतील. त्याच्यानंतर तुम्हाला ऑब्जेक्शन कमी होतील. मग आता समजा भरपूर जण म्हणतात की बाबा मला लोक ऑब्जेक्शन देतात की नाही, आम्हाला हे नाही करायचं, आम्हाला हे आवडत नाही. तसं नाही. आता कॉन्टेंट क्रिएशन असल्या काही गोष्टी होतच नाही, कारण लोक ऑलरेडी तुमच्यावर ट्रस्ट करतात. त्याच्यानंतर मल्टिपल इन्कम सोर्सेस बिल्ड होतात. मल्टिपल इन्कम सोर्सेस म्हणजे काय? इंस्टाग्रामवरती जर तुम्ही तुमचे फॉलोअर्स वगैरे वाढले तर तुमचा सगळ्यात जास्त फायदा आहे की तुम्हाला ब्रँड प्रमोशन्स मिळतात. ब्रँड प्रमोशनचे खूप जास्त पैसे मिळतात. इनफॅक्ट मी स्वतः ते करतो आहे. मला माहिती आहे, ज्यावेळेस माझे 50-60 हजार फॉलोअर्स होते ना, त्यावेळेस आम्हाला मिळत होते 5 ते 6 हजार रुपये एका व्हिडिओचे. म्हणजे एक ब्रँडचा जर आपण व्हिडिओ बनवून दिला, त्यांचं प्रमोशन केलं, तर आपल्याला 5 ते 6 हजार रुपये मिळतील. पण जसं मी 1 लाख फॉलोअर्स क्रॉस केलो ना, तसं तुम्हाला सांगतो 5 ते 6 हजार पर व्हिडिओवरून डायरेक्टली मला 20 ते 25 हजार रुपये भेटायला लागले. म्हणजे तुम्ही एक बघू शकता, महिने जर मी फक्त 2 जरी प्रमोशन केले ना, तर इझिली 40-50 हजार रुपये तुम्हाला असे भेटून जातात. ह्याच्यापेक्षा जास्त करतो मी, पण मी तुम्हाला सांगितलं. तर हा फायदा आहे की तुमचे मल्टिपल इन्कम सोर्सेस बिल्ड होतात. आता यावरून आपण काय ॲफिलिएट मार्केटिंग पण करू शकतो. ते एक आपला इन्कम सोर्स झाला. त्याच्यानंतर आपला इन्कम सोर्स काय झाला की आपण स्वतःचं एखादं प्रॉडक्ट बनवलं, सर्व्हिस बनवली, ती आपण सेल करू शकतो. तो आपला इन्कम सोर्स झाला. त्याच्यानंतर आपण आपलं यूट्यूब चॅनल चालू करू शकतो. आता इंस्टाग्रामवरती फॉलोअर्स वाढले, मला यूट्यूब चॅनल तर इझिली मॉनिटाईज होऊन जाईल. बरोबर. कारण इकडचे फॉलोअर्स आपण तिकडे पाठवू शकतो. सेम म्हणजे आपलं यूट्यूबवरती पण एक मल्टिपल इन्कम सोर्स झाला. तिथं सुद्धा ब्रँड प्रमोशन येतील, तो सुद्धा एक इन्कम सोर्स वाढला. म्हणजे तुम्ही कॉन्टेंट क्रिएशनमध्ये जर आला ना, तर तुम्हाला पैसे कमवायचे इतके चान्सेस आहेत ना की
तुम्हाला सुद्धा कंटाळा येईल पैसे मोजता मोजता, एवढा पैसा आहे या कॉन्टेंट क्रिएशनच्या फील्डमध्ये. तर हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर काय बघा, टाईप्स ऑफ कॉन्टेंट. आता कोणकोणत्या प्रकारचे कॉन्टेंट असतात जे तुम्ही बनवले पाहिजे, या 4 स्टेप्समधून तुम्हाला चूज करायचं. आता हे जे 4 जे मी टाईप केले आहेत नाहीत बघा, ॲक्शन कॉन्टेंट, व्हॉइस ओव्हर कॉन्टेंट, लाईव्ह टॉक कॉन्टेंट आणि व्लॉग कॉन्टेंट. आता बघा, व्लॉग आणि व्हॉइस ओव्हर हे जे ना, हे जवळपास सिमिलर काइंड ऑफ कॉन्टेंट, म्हणजे हे तुम्ही एकत्र घेऊ शकता दोन्हीपैकी एक. म्हणजे आपल्याकडं हे 1, हे 2 आणि हे 3 आणि हे परत 2, म्हणजे 2 आणि हे 2 सेमच आहेत. म्हणजे आता आपले हे 3 टाईप्स आहेत कॉन्टेंटचे. तर याच्यापैकी तुम्हाला चूज करायचं आहे. आता मी तुम्हाला दाखवतो कसं काय कोणकोणते कॉन्टेंट असतात. तर सगळ्यात अगोदर आपण ॲक्शन कॉन्टेंटबद्दल बघूया की नेमकी ॲक्शन कॉन्टेंट कशाला म्हणतात. आता बघा, इथे मोबाईलची स्क्रीन मी चालू केलेली आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता, सिम्पल मी तुमच्यासमोर ॲक्शन कॉन्टेंटचे एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो, म्हणजे तुम्हाला समजून जाईल. म्हणजे समजलं तुम्हाला ॲक्शन कॉन्टेंट म्हणजे काय माहिती. तुम्हाला अजून एक एक्झाम्पल दाखवतो मी. हे एक एक्झाम्पल बघा, म्हणजे तुम्हाला अजून एकदा क्लिअर होऊन जाईल. बघा, हे जे 2 तुम्ही एक्झाम्पल बघितले ना, सिम्पल आहे. म्हणजे ॲक्शन कॉन्टेंट म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला फक्त एक ॲक्शन करायची आहे आणि बाकी सगळं टेक्स्टमध्ये लिहूनच ऑटोमॅटिक येऊन जाईल. याला नॉर्मलची एडिटिंग लागते, जास्त टाईमसुद्धा लागत नाही. एकदम सिम्पलमध्ये तुम्ही क्रिएट करू शकता. एक्झाम्पल कुठून घ्यायचे, काय कसं करायचं, मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार आहे पुढे. पण सगळ्यात अगोदर एवढं समजून घ्या की ॲक्शन कॉन्टेंटमध्ये फक्त तुम्ही काही ना काहीतरी ॲक्शन करता किंवा स्टार्टिंगला तुम्ही कुठेतरी फिरायला गेलेला असता, फक्त तुमचा एक व्हिडिओ शूट होतो आणि त्याच्यावरती टेक्स्ट वगैरे लिहिलेलं असतं. सिम्पल अशा पद्धतीचं ॲक्शन कॉन्टेंट. आणि त्याच्यानंतर पुढचं जे एक्झाम्पल आहे व्हॉइस ओव्हर कॉन्टेंट, म्हणजे काय की तुमच्या फक्त फुटेजेस असतील आणि त्याला आपण काय आवाज दिलेला असेल. मी तुम्हाला डायरेक्टली एक एक्झाम्पल दाखवतो. होय पोरीनो, आदित्य डेरे आज आला होता नवीन गाडी बघायला बर का. पण त्याच्या आधी आपण आलो होतो गिन्नी गवत तोडायला. हा, आपण गिन्नी गवताला बिलकुल नाही विसरू शकणार. अरे, जरी आदित्य डेअरीचं नाव महाराष्ट्रामध्ये ब्लॉगिंगला 1 नंबर जरी येत असेल ना, तरी आपण गिन्नी गवतातून वर आलेली कंपनी हे कधी नाही विसरून चालणार. आता ही जी गाडी ना, ती भारतामध्ये एकच आहे बर का. मग ते काय म्हणले होते, या तुम्ही ना थोडं आमच्या गाडीची टेस्ट ड्राईव्ह वगैरे घ्या. म्हणलं थांबा ना, आवडली तर येऊ आपण घरी इकडे गिन्नी गवत व्हायला घेऊन. आदित्य डेरे बघा, भारताचा सगळ्यात मोठा मराठी ब्लॉगर. भाऊ, मराठी कायम टॉपला राहणार बर का. कारण की मराठी भाषेने ना भाई आपल्याला लय काही दिलंय बर का. आता एवढ्या लांब जायचं म्हणलं भूक तर लागणारच ना. आता आम्ही जी ऑर्डर सांगितली त्यांनी ती दिलीच नव्हती. त्यांनी म्हणजे सिम्पल तुम्ही एक्झाम्पल बघितलं. व्हॉइस ओव्हर म्हणजे काय, फक्त वेगवेगळ्या क्लिप्स असतील ज्या तुम्ही तुमच्या डेली लाईफमध्ये चालू राहतील, तुम्ही शूट करत राहताल आणि फक्त त्याच्यानंतर फक्त तुम्ही त्याला काय करणार, एक व्हॉइस देणार. म्हणजे बॅकग्राऊंडने तुम्ही फक्त आवाज रेकॉर्ड करणार आणि त्याला लावणार. सिम्पल, म्हणजे काही जास्त तुम्हाला वेगळं करायचं नाही आहे. फक्त तुम्हाला काय करावं लागेल, असल्या टाईपच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला शूट घेत राहावं लागतील. आता बघा, हे आदित्य डेरे तुम्हाला माहितीच असेल, महाराष्ट्राचा नंबर 1 ब्लॉगर आहे. आता त्याचे जर कॉन्टेंट जर तुम्ही बघितलं, सिम्पल इंस्टाग्रामला तुम्ही सर्च करू शकता. त्याचं कॉन्टेंट बघितल्यानंतर ते काय डेली ब्लॉगिंग, म्हणजे डेली त्याच्या लाईफमध्ये काय चालतं, तो कुठे जातो, काय करतो, सगळ्या गोष्टी सांगतो. तशा टाईपचं कॉन्टेंट तुम्ही सुद्धा बनवू शकता. जर तुम्ही शेती करताय ना, तर शेतीमध्ये मी तर म्हणतो अनलिमिटेड कॉन्टेंट आहे. आणि जर समजा सपोज तुम्ही कुठेतरी घरी राहताय, तर मग समजा बाहेर वगैरे राहताय, तर त्या ठिकाणी सुद्धा मल्टिपल कॉन्टेंट आहे. तुम्ही इकडे तिकडे फिरायला जाताय, तुमचं काम करताय, सोबत तुम्ही फ्रीलान्सिंग करताय, तिथून पैसे कमवताय, सगळ्या गोष्टी तुम्ही दाखवू शकता. तर अशा पद्धतीचं फक्त तुम्हाला काय करायचं आहे, शूटिंग क्लिप्स वगैरे घेऊन ठेवायचे आहे आणि नंतर फक्त एकत्र करायचं आणि त्याला व्हॉइस ओव्हर करायचं आहे, त्याला आवाज द्यायचा आहे बॅकग्राऊंडने नंतर. तर अशा पद्धतीने तुम्ही कॉन्टेंट क्रिएट करू शकता. हे झालं व्हॉइस ओव्हर कॉन्टेंट. त्याच्यानंतरचं तुम्हाला मी एक्झाम्पल दाखवतो. त्याच्यानंतर आहे लाईव्ह टॉक कॉन्टेंट. आता लाईव्ह टॉक कॉन्टेंटमध्ये काय असतं की तुम्हाला डायरेक्टली स्वतः बोलायचं आहे. म्हणजे कसं, हे बघा मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो. म्हणजे लाईव्ह टॉक म्हणजे कसं, तुम्हाला डायरेक्टली समोर बोलायचं आहे आणि डायरेक्टली एकदा समोर तुम्ही बोलले ना,
तर त्याच्यानुसार फ्रेम चेंज होत राहतील, त्याच्यानुसार फुटेजेस येतील. आता हे थोडंसं अवघड आहे, तुम्ही वाटलंच तर असं पण करू शकता. जर तुम्हाला थोडं एक्सपिरियन्स आहे, एडिटिंगमधलं नॉलेज आहे, तर तुम्ही असं सुद्धा कॉन्टेंट बनवू शकता. याला सुद्धा एकदम भारी रीच वगैरे असते. त्याच्यानंतर काय व्लॉगिंग कॉन्टेंट म्हणजे सेम आता आदित्य डेरे जे कॉन्टेंट मी तुम्हाला दाखवलं हे वालं, होय पोरीनो, आदित्य डेरे आज आला होता हे व्लॉगिंग कॉन्टेंट म्हणजे तुमची डेली लाईफस्टाईल वगैरे तुम्ही दाखवतात. तर व्लॉगिंग कॉन्टेंट आणि व्हॉइस ओव्हर कॉन्टेंट हे सेमच आहे जवळपास, बरोबर. व्लॉगिंग कॉन्टेंट भरपूर जण वेगवेगळ्या टाईपमध्ये सुद्धा घेता, म्हणजे कसं डायरेक्टली ते बोलता नाही का. जसं तुम्ही सौरव जोशीचं एक्झाम्पल बघितलं असेल, समजा सौरव जोशी यूट्यूबर आहे, यूट्यूबवरती तुम्ही बघू शकता. तर तशा पद्धतीचं पण मला वाटतं रीच सगळ्यात जास्त कुठे येते माहिती आहे का, व्हॉइस ओव्हरच्या कॉन्टेंट आहे. त्याच्यामुळं व्लॉगिंग आणि व्हॉइस ओव्हर हे दोन्ही एकत्र जरी केलं तरी एकदम बेस्ट एक्झाम्पल आहे. आता बघा मी तुम्हाला एक्झाम्पल तर दाखवले की व्लॉगिंग कॉन्टेंट कसं, व्हॉइस ओव्हर कॉन्टेंट कसं, ॲक्शन कॉन्टेंट कसं. एक्झाम्पल खूप सिम्पल आहे, जसे दाखवलेत ना सेम तशाच टाईपमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी क्रिएट करायच्यात. आता बघा सगळ्यात इम्पॉर्टंट काय टॉपिक काय बघायचं, हाऊ टू क्रिएट कॉन्टेंट. आता सगळं आपलं क्लिअर झालं आहे. बघा तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात अगोदर ना डिसाईड करून घ्यायचं आहे. कशातून तुम्हाला सांगतो मी, इथं बघा याच्यातून तुम्हाला डिसाईड करून घ्यायचं आहे, तुम्हाला एक तर ॲक्शन कॉन्टेंट बनवायचं आहे, तुम्हाला व्हॉइस ओव्हर बनवायचं आहे, की तुम्हाला लाईव्ह टॉक कॉन्टेंट बनवायचं आहे, किंवा तुम्हाला व्लॉगिंग करायचे. याच्यातून तुम्हाला डिसाईड करून घ्यायचं आहे की बाबा मला या टाईपमध्ये पाहिजे. आता मी तुम्हाला एक्झाम्पल तर दाखवले, त्याच्यानुसार तुम्ही तुमचं ठरवून घ्या तुम्हाला काय करायचं आहे. आणि त्याच्यानंतर बघा इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला स्टेप 1 फॉलो करायचे, म्हणजे ज्या ज्या स्टेप्स आहेत ना तुम्हाला या फॉलो करायच्यात. वाटलंच ते नोट डाऊन करून ठेवा तुम्ही. सगळ्यात इम्पॉर्टंट काय, पहिली स्टेप तुम्हाला निश फाइंड करायची. निश म्हणजे तुमचा एक टॉपिक तुम्हाला डिसाईड करायचा आहे. तुम्ही बिझनेसबद्दल व्हिडिओ बनवणार आहेत का, तुम्ही फायनान्सबद्दल बनवणार आहे का डेली व्लॉगिंग टाकता, की फॅक्ट्स तुम्ही सांगणार, ट्रेंडिंग न्यूज आहेत, सेल्फ इम्प्रूव्हमेंटबद्दल सांगणार, लाईफबद्दल सांगणार, त्याच्यामध्ये मोटिवेशन वगैरे सगळ्या गोष्टी आल्या, बरोबर. म्हणजे लाईफ टॉक मोटिवेशन या सगळ्या गोष्टी आल्या. तर तुम्ही तुमचा एक टॉपिक चूज करा की त्याच्याबद्दल तुम्ही व्हिडिओज बनवणार आहे, आणि तशा प्रकारची ऑडियन्ससुद्धा तुम्हाला भेटून जाते. आता तुम्ही जर डायरेक्टली पैसे कमवायचे जर व्हिडिओ वगैरे टाकायला लागली ना, तर आता ते चालणार नाही. तो एक आउटडेटेड जमाना झाला, ते चलतही नाही तुम्ही फक्त तुमची मेहनत वाया जाणार आहे. त्याच्यामुळे काय, तुम्ही एक टॉपिक धरून चला की बिझनेसबद्दल तुम्ही एक तर व्हिडिओ बनवणार तर मार्केटिंगबद्दल करा, किंवा एखादं तुम्ही सेल्स वगैरे बिझनेसचे जे पण कन्सेप्ट असतील ते तुम्ही शिकवायला चालू करा. काहीतरी कॉन्टेंट बनवा, तुम्हाला एक टॉपिक चूज करायचा. आता माझ्या अकाउंटवर जर तुम्ही जाऊन बघितलं, कोणतं मराठी बिझनेस आपलं अकाउंट आहे, त्याच्यावरती तुम्ही जाऊन बघितलं तर तुम्हाला भरपूर सारे व्हिडिओ दिसतील, ते सगळे बिझनेस, मार्केटिंग, सेल्स याच्याबद्दल असतात. मग आम्ही एक टॉपिक चूज केलेलं आहे ना, तर तसं तुम्ही टॉपिक चूज करा. तुम्ही फायनान्सबद्दल बनवा, किंवा आदित्य डेअरीसारखं तुम्ही डेली व्लॉगिंग करू शकता, ते पण एकदम सिम्पल आहे. किंवा आपण फॅक्ट्स वगैरे सांगणं म्हणतो ते सुद्धा सांगू शकता, किंवा जनरल नॉलेजचे सुद्धा करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही जे तुम्हाला आवडेल ना ते तुम्ही डिसाईड करा, टॉपिक चूज करा, आणि त्याच्यावरती व्हिडिओज बनवायला चालू करा. ओके. आता त्याच्यानंतर दुसरी स्टेप काय, इथं स्टेप 1 झालं, त्याला काही इश्यू नाही. त्याच्यानंतर तुम्हाला व्हायरल आयडिया शोधायची आहे. व्हायरल आयडिया नेमकी सापडायची कशी, मी तुम्हाला सिम्पल सांगतो बघा. आयडियाज कसं सापडायचं, तुम्हाला जे पण कॉन्टेंट बनवायचं ना ते एकदा तुम्ही डिसाईड करा. बिझनेस निश फाइंड केली म्हणजे तुमचा टॉपिक तुम्हाला डिसाईड करायचं आहे, बिझनेस, फायनान्स, तुम्हाला जे वाटेल ते चूज करायचं. चूज केलं त्याच्यानंतर तुम्हाला त्या लोकांना फॉलो करायला चालू करायचं. जे लोक समजा तुम्ही चूज केलं सेल्फ इम्प्रूव्हमेंट, तर सेल्फ इम्प्रूव्हमेंटबद्दल तुम्ही सर्च करा. आपलं इंस्टाग्राममध्ये जाणार, त्याचं सर्च असते, तर तिथं सर्चमध्ये जाऊन तुम्ही सेल्फ इम्प्रूव्हमेंट असं सर्च करा. एक मिनटं मी तुम्हाला डायरेक्टली दाखवतो, म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील. सेल्फ इम्प्रूव्हमेंट सर्च वगैरे कसं करून दाखवायचं मी तुम्हाला सेल्फ इम्प्रूव्हमेंटचे कंटेंट दाखवतो. आता बघा आपण इंस्टाग्रामवरती गेलो, या ठिकाणी सर्च बार आहे, तिथं आपण टाकूया सेल्फ इम्प्रूव्हमेंट. आता बघा मी सर्च केलं आहे सेल्फ इम्प्रूव्हमेंटवर, त्याच्या ठिकाणी नंतर तुम्हाला इथं रील सेक्शनमध्ये जायचं. आता रील सेक्शनमध्ये गेले ना, इथं बघा तुम्हाला एवढे सगळे सेल्फ इम्प्रूव्हमेंटबद्दल कॉन्टेंट आलेले आहेत, आणि सगळ्यांची रीच तुम्ही बघू शकता. 6 मिलियन, 3.9 मिलियन, 1.2 मिलियन, 21 मिलियन, 5 मिलियन, 4 मिलियन, 7 मिलियन, 8 मिलियन, 10 मिलियन, 15, 19, 20, म्हणजे भरपूर सारे सेल्फ इम्प्रूव्हमेंटमध्ये कंटेंटच एकदम भारी. आता पहिला आपण व्हिडिओ बघूया. आता सिम्पल तुम्ही हा व्हिडिओ बघितला ना, हा सेल्फ इम्प्रूव्हमेंटबद्दल आहे. आता तुम्हाला काहीच नाही डोकं लावायचं, सेल्फ इम्प्रूव्हमेंट सर्च करा, रील्समध्ये गेला, हां जेवढे बी तुम्हाला व्हिडिओ समोर दिसत आहेत ना सगळे तुमचे टॉपिक्स आहेत. एक्झॅक्टली जसं ते बोलताय सेम वर्ड टू वर्ड कॉपी करा, आपल्या मराठी भाषेत बनवा, झाली तुमची रील. तुम्हाला काय डोकं लावायचंच नाही ना.
मला सांगा, तुम्ही जर सुरुवातीला डोकं लावत बसले तर तुम्हाला जमणारच नाही. पण ज्यावेळेस तुम्ही रील्सला कॉपी वगैरे करत जाताना तर तुम्हाला काय होईल, एक आयडिया येऊन जाईल कसं बोलायचं, स्क्रिप्ट कशी करायची असते, सगळ्या गोष्टीचा आयडिया येऊन जाईल. सिम्पल. हिंदीमध्ये व्हिडिओ असेल तर त्याचं हिंदीमध्ये ॲज इट इज स्क्रिप्ट लिहून घ्या, त्याच्यानंतर त्याला मराठीमध्ये तुमच्या शब्दात कन्वर्ट करा. इंग्लिशमध्ये असेल इंग्लिशमध्ये लिहून काढा. त्याच्यानंतर ChatGPT आहे, ChatGPTकडून तुम्ही मराठीमध्ये ट्रान्सलेट करून घ्या, नाही तर गुगल ट्रान्सलेटने तुम्ही मराठीमध्ये कन्वर्ट करू शकता आणि तुमच्या शब्दात ती स्क्रिप्ट लिहून काढा. ॲज इट इज करा, कॉपी पेस्ट करा, काय डोक्यात ताण नका घेऊ. अशा पद्धतीने तुम्ही व्हायरल आयडिया सापडू शकता. असं आता मी तुम्हाला सेल्फ इम्प्रूव्हमेंटबद्दल दाखवलं, तर तुम्ही बाकी टॉपिकबद्दल चूज करा. आता मी जर इथं बिझनेस सर्च केलं, इथं बघा बिझनेस टॉपिक जर चूज केला, रील सेक्शनमध्ये गेलो, बघा लागेल तेवढं बिझनेसचे रील्स आहेत. बरोबर, म्हणजे असं नाही बिझनेसचे रील्स नाही, लागेल तेवढं रील्स आहेत. मग तुम्हाला जशा पद्धतीच्या बनवायच्यात त्यांची इन्फॉर्मेशन घ्या, तुमच्या पद्धतीत बनवा. जास्त काय डोक्याला ताण नाही. ॲज इट इज कॉपीसुद्धा करू शकता तुम्ही, कोण काही तुम्हाला बोलणार नाही आहे. त्याच्यामुळे सिंपल अशा पद्धतीत तुम्ही व्हिडिओज बनवू शकता. आता ही मी तुम्हाला सांगितलं व्हायरल आयडिया नेमकी सापडायची कशी, एकदम सिंपल होतं. आय होप तुम्हाला समजलं सुद्धा असेल, जास्त काय अवघड नाही आहे. जो टॉपिक तुम्हाला, ज्या टॉपिकवर तुम्हाला आयडिया सापडायचा तो टॉपिक सर्च करा, भरपूर सारे व्हिडिओज येऊन जातील. नाहीतर यूट्यूबला जा, यूट्यूबला सर्च करा बिझनेसबद्दल जेवढे पण व्हिडिओ येतील सगळे तुमचा टॉपिक आहे, त्याच्यावर तुम्ही व्हिडिओज बनवू शकता. जास्त काय हार्ड नाही आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, प्रॉपर स्क्रिप्ट बनवायची आहे. स्क्रिप्ट सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. स्क्रिप्ट बनवणं म्हणजे काय असं अवघड नाही आहे. सिम्पल मी तुम्हाला काय म्हणलं, जो तुम्ही आयडिया सापडली ना, आता सपोज तुम्ही एक व्हिडिओ सापडला आहे ज्याला 5 मिलियन व्ह्यूज गेलेले होते, तुम्हाला वाटलं तो व्हिडिओ चांगला आहे आणि मी पण बनवला तर मी सुद्धा व्हायरल होऊ शकतो. मग तुम्ही तो व्हिडिओ घेतला, त्यांनी जे पण बनवलेलं आहे ना, म्हणजे त्यांनी जे पण बोललेले आहेत ते सगळं तुम्हाला ॲज इट इज एका पेपरवरती लिहून घ्यायचं आहे. सगळी स्क्रिप्ट तुम्हाला एक अशी पेपरवरती लिहून काढायची. बरोबर, तुम्ही सगळं लिहून काढलं. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, बोलताना काय करायचं आहे, तुम्हाला 2 ते 3 लाईन तुम्हाला काय करायचं आहे, ॲट अ टाईम त्याचा एक पॅराग्राफ बनवायचा. 2 ते 3 लाईनचा एक पॅराग्राफ बनवला, तो असा ठेवला. त्याच्यानंतर मध्ये गॅप ठेवा, परत 2-3 लाईनचा एक पॅराग्राफ बनवा, त्याला असं ठेवा. म्हणजे काय होईल माहिती आहे का, स्क्रिप्ट जर बनवली, स्क्रिप्ट म्हणजे तुम्हाला फक्त बोलायचं आहे काय ना, ते एका पेन्सिलने तुम्ही लिहून काढा. लिहून काढलं की तुम्हाला काय बोलायचं हे क्लिअर होऊन जाते. बरोबर, सिंपल, जास्त काय अवघड नाही स्क्रिप्ट बनवणं. म्हणजे फक्त जे बोलायचं आहे ते तुम्हाला कागदावरती लिहून ठेवायचं, म्हणजे जेणेकरून तुम्ही भटकणार नाहीत व्हिडिओ बनवायच्या टायमाला. बरोबर, बोलायच्या टायमाला तुम्ही भटकणार नाहीत. फक्त त्याला तुम्ही काय करा, पॅराग्राफमध्ये डिवाईड करा. म्हणजे जेवढं तुम्हाला बोलता येईल तेवढा याचा एक पॅराग्राफ बनवा. त्याच्यानंतर तेवढं पाठ करा. पाठ केल्यानंतर तेवढं स्क्रीनवरती रेकॉर्ड करा. त्याच्यानंतर पुढचा पॅराग्राफ घ्या. पुढचा पॅराग्राफ वाचा, काय बोललेले ते एक्झॅक्ट वर्ड टू वर्ड वाटलं असतं तसे सुद्धा करू शकता, नाही तर थोडंसं मनाने जरी ॲड ऑन केलं तरी चालतं आहे. तेवढा पॅराग्राफ वाचून घ्यायचा. पॅराग्राफ वाचल्यानंतर त्याला पाठ करायचं आणि कॅमेरासमोर बोलायचा प्रयत्न करायचा. सिम्पल ॲज दॅट. म्हणजे प्रॉपर स्क्रिप्ट तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकता. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट काय, चांगल्या लाईटिंग कंडिशनमध्ये व्हिडिओ शूट करा. लाईटिंग कंडिशन तुमची डेफिनेटली चांगली असली पाहिजे. आता लाईटिंग कंडिशन नसेल तर चांगला व्हिडिओ शूट होणारच नाही. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता, मी सिम्पल एक ही जी लाईट आहे ही लाईट यूज केलेली. इथं बघा तुम्हाला दिसल, अशा पद्धती तुम्हाला लाईट वगैरे दिसल. ओके, तर ही जी लाईट आहे हा आहे सॉफ्ट बॉक्स, याला सॉफ्ट बॉक्स म्हणतात. आणि ही लाईट आम्ही यूज केलेली आहे कशासाठी, एक चांगली लाईटिंग कंडिशन जर असेल तर आपला व्हिडिओसुद्धा चांगला बनतो. बरोबर, आणि लाईटिंग कंडिशन जर आपली खराब असेल तर मग व्हिडिओचं एकदम म्हणतो ना आपण, क्वालिटी वगैरे चांगली येत नाही. आता त्याच्यानंतर काय माहिती आहे का, सगळ्यात लास्ट स्टेप आहे CapCut VN तुम्ही व्हिडिओ एडिट करा. व्हिडिओ एडिटिंग सिंपल आहे. त्याचे ट्युटोरियल यूट्यूबला भरपूर भेटतात, तुम्ही तिथूनही शिकू शकता. इनफॅक्ट तुम्हाला कोर्सेससुद्धा भेटलेले असतील एडिटिंगचे, व्हिडिओ एडिटिंगचे, त्याच्यातूनसुद्धा तुम्ही एडिटिंग वगैरे सगळ्या गोष्टी शिकू शकतात. नाहीतर यूट्यूब तर आहेच, यूट्यूबवरती सुद्धा भरपूर सारे व्हिडिओज आहेत एडिटिंग शिकण्यासाठी. तुम्ही VN ॲप्लिकेशन यूज करू शकता, CapCut करू शकता. अजून प्रोफेशनलमध्ये जायचं आहे तर ॲडोब प्रीमियर प्रो आहे, आफ्टर इफेक्ट्स आहे, सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यातसुद्धा तुम्ही एडिटिंग करू शकता, शिकू शकता. पण सिम्पलमध्ये जायचं असेल तर VN बेस्ट आहे आणि CapCut बेस्ट आहे, दोन्हीपैकी एक तुम्ही यूज करू शकता. तर त्याच्यानंतर आपण पुढचा टॉपिक बघूया. आपला पुढचं आहे त्याच्यानंतर काय, अवॉइड इंस्टाग्राम सस्पेन्शन. हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. भरपूर जण इंस्टाग्रामला काम करतात पण त्यांचं अकाउंट वगैरे सध्या सस्पेंड होतं आहे, कारण इंस्टाग्रामनी त्यांचे रूल्स रेग्युलेशन्स आणलेले आहेत. आता रूल्स रेग्युलेशनमध्ये काम करणं आपल्याला गरजेचं आहे, कारण बघा आपण कुठे जॉबला सुद्धा गेलो तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला रूल्स रेग्युलेशन्समध्ये वागावं लागतं. आपण आपल्या घरात जरी असेल तरीसुद्धा आपल्याला येडेचाळे करता येत नाही, आपल्याला रूल्स रेग्युलेशन्समध्ये राहावं लागतं. हे तर तुम्हाला सगळ्यालाच माहिती आहे. कुठे जा, शाळेत जा, कॉलेजमध्ये जा, रूल्स वगैरे असतात. बरोबर, तिथं धिंगाणा मस्ती जमत नाही. प्रॉपर शिस्तमध्ये आपल्याला काम करावं लागतं, शिस्तमध्ये अभ्यास करावा लागतो. तशाच पद्धतीने इंस्टाग्रामवर जर आपल्याला काम करायचं ना तर त्याचीसुद्धा एक शिस्त असते, एक रूल्स रेग्युलेशन्स असतात, ते आपल्याला फॉलो करावं लागतात. आणि ते फॉलो केले तर इंस्टाग्राम आपल्याला काम करून देतं, व्हिडिओज बनवून देतं. पण जर आपण ते फॉलो नाही केले तर इंस्टाग्राम आपला अकाउंट सस्पेंड करून टाकतं.
त्याच्यामुळं आता सगळ्यात इम्पॉर्टंट काय, फेक प्रॉमिसेस करू नका. भरपूर जण काय करता, मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुम्ही एवढे पैसे कमवू शकता, मी तुम्हाला हे सांगतो, मी तुम्हाला 100% पैसे कमवून देईल. अरे तुम्ही गॅरंटी घेऊ राहिले, गॅरंटी तर आजची जगायची सुद्धा माणसाची गॅरंटी नाही, तुम्ही पैसे कमवायची गॅरंटी घेताय. म्हणजे हे झालं फॉल्स प्रॉमिसेस, चुकीचे तुम्ही लोकांना वादे करताय. हे तसं तुम्हाला करायचं नाही आहे. आणि तुम्हाला वाटतं आपली मराठी भाषा आहे, इंस्टाग्राम कॅच करू शकत नाही. नाही, असं काहीच नाही आहे. इंस्टाग्रामला सगळं कळतं, त्याचं अल्गोरिदम इतकं स्ट्रॉंग झालं आहे ना की सगळी भाषासुद्धा आपली कॅच करतं. ते पूर्ण सबटायटल सहित त्यांच्याकडे पूर्ण इन्फॉर्मेशन जाते आपली, आपण काय काय बोललो ते सगळं. त्याच्यामुळं आपल्याला बोलताना सुद्धा विचार करून बोलायचं आहे. आता पैसे कमवायच्या बाबतीत जर व्हिडिओ बनवलं ते तर प्रॉब्लेम होणारच आहे. त्याच्यामुळे तुम्हाला मी आधीच सांगितलं की तुम्ही एक फिक्स टाईपचं कॉन्टेंट तुम्ही बनवायचं आहे. तुम्हाला कसं एक निश तुम्हाला घ्यायचं आहे, एक टॉपिक तुम्हाला घ्यायचं आहे. बिझनेसबद्दल बनवा, सेल्फ इम्प्रूव्हमेंटबद्दल बनवा. त्याने काय होईल की लोक तुम्हाला फॉलो करतील, तुमची पर्सनल ब्रँडिंग पण होईल. असं मेक मनी ऑनलाईनचे जर तुम्ही डायरेक्टली व्हिडिओज बनवायला लागले तर तुम्ही कधीच सक्सेसफुल होणार नाहीत आणि लॉंग टर्मपर्यंत टिकणार नाही. तुमचं इंस्टाग्रामसुद्धा बंद होण्याचे चान्सेस असतील. त्याच्यामुळे तसलं काम तुम्ही करायचं नाही. त्याच्यानंतर काय, कुठेच तुमच्या ऑनलाईन अर्निंग बघा, ऑनलाईन इन्कम, अर्न मनी, त्याच्यानंतर काय मेक मनी ऑनलाईन, वर्क फ्रॉम होम, इन्कम अपॉर्च्युनिटी, साईड इन्कम, मेक मनी ऑनलाईन, अर्निंग हे शब्द तुम्हाला रील्समध्ये, कॅप्शनमध्ये, हॅशटॅगमध्ये, स्टोरीमध्ये, बायोमध्ये कुठेच वापरायचे नाही आहेत. जर तुम्ही ते शब्द वापरायला चालू केले तर तुमचं इंस्टाग्राम सस्पेंड होण्याचे चान्सेस तेवढे जास्त वाढतात. कारण ज्यावेळेस इंस्टाग्रामला काहीतरी वेगळं वाटेल, सस्पिशियस ॲक्टिव्हिटी वाटेल, त्यावेळेस इंस्टाग्राम तुमचं अकाउंट 100% उडवणार. त्याच्यामुळे सांगतो, हे जे वर्ड्स आहेत ना हे तुम्हाला यूज करायचेच नाही आहेत. आणि हे जर वर्ड तुम्ही यूज केले ना तर तुमचं अकाउंट बॅन व्हायचे चान्सेस खूप जास्त वाढतात. त्याच्यामुळे असले शब्द तुम्हाला वापरायचे नाही आहे. त्याच्यानंतर काय, कधीच असं बोलू नका की तुम्ही 30 ते 40 हजार कमवू शकता फक्त 1-2 तास काम करून. अशा पद्धतीचं सुद्धा तुम्हाला बोलायचं नाही आहे. त्याच्यानंतर काय, एकच व्हिडिओ तुम्हाला भरपूर वेळेस अपलोड नाही करायचा. बघा, तुम्हाला कंटाळा आला व्हिडिओ अपलोड करायचा तर तुम्ही असं पण करताल की बाबा एकच व्हिडिओ धरायचा आणि त्याला परत अपलोड करत राहायचं. नाही, अशा कुठाने तुम्हाला करायचं नाही आहे. तुम्हाला डेली व्हिडिओ टाकत राहायचा आहे किंवा 2 दिवसातनं एक व्हिडिओ तुम्हाला कंपल्सरी टाकायचा. पण वेगवेगळे व्हिडिओज तुमचे असले पाहिजे. असं नाही की तुम्ही एकच व्हिडिओ परत टाकताय. नाही, तसं टाकलं तर इंस्टाग्राम तुम्हाला रिस्ट्रिक्ट करू शकतो. त्याच्यानंतर काय, स्टोरीज टाकताना तुम्हाला ChatGPTकडून चेक करूनच टाकायची. आता स्टोरीज कसं तुम्हाला चेक करून टाकायचं आहे कसं वगैरे, मी तुम्हाला ते स्टोरीचा आपला व्हिडिओ आहे स्टोरी मार्केटिंगचा, ॲट्रॅक्टिव्ह स्टोरी कसं वगैरे क्रिएट करायचं, त्याचे इम्पॉर्टन्स काय त्याच्याबद्दल आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला ते दाखवेल कसं वगैरे करायचं. त्याच्यानंतर काय, प्रमोशनल कॉन्टेंट जेवढं जास्त तेवढं अकाउंटला धोका. आता बघा, प्रमोशनल कॉन्टेंट म्हणजे काय, ज्याच्यामध्ये तुम्ही जास्त प्रमोशन करताय की एवढे पैसे कमवा, हे कमवा, ते कमवा. जेवढे जास्त तुम्ही तशा प्रकारचे व्हिडिओ टाकताल ना तेवढं जास्त तुमच्या अकाउंटला धोका आहे. कारण इंस्टाग्राम तुम्हाला कधी रिस्ट्रिक्ट करेल काय सांगता येत नाही. त्याच्यामुळं तसं प्रमोशनल कॉन्टेंट जास्त बनवण्याच्याऐवजी सिंपल काम करा, एखादा टॉपिक चूज करा आणि त्याच्याबद्दल व्हिडिओ बनवायला चालू करा. लाँग टर्मपर्यंत तुम्हाला जर टिकायचं असेल, तुमचं करिअर बिल्ड करायचं असेल तर तुम्ही तशा पद्धतीनं काम करा. ओके, आय होप तुम्हाला एवढ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. हे सगळे स्क्रीनशॉट मारून घ्या. या गोष्टीमुळे समजा भरपूर जणांचे अकाउंट उडतात, त्याच्यामुळे या गोष्टी तुम्ही हे करू नका. आता सगळ्यात अगोदर ना तुम्हाला हे डिसाईड करायचं आहे की तुम्ही कोणत्या टाईपमध्ये कॉन्टेंट बनवणार आहात. आता या ठिकाणी बघा, हे आलं तुमचा टाईप, कोणत्या टाईपमध्ये तुम्हाला कॉन्टेंट बनवायचं हे तुम्ही डिसाईड केलं. त्याच्यानंतर तुमचं काम आहे कॉन्टेंट क्रिएट करताना बघा, सगळ्यात पहिलं निश फाइंड करायचं आहे. निश फाइंड करायचं, एकदा तुम्ही टाईप डिसाईड केला त्याच्यानंतर तुम्हाला निश डिसाईड करायचं की बाबा तुम्हाला बिझनेसमध्ये करायचं आहे, फायनान्समध्ये करायचं आहे. तुम्हाला वाटलंच तर तुम्ही फक्त क्रिकेटबद्दल सुद्धा तुम्ही व्हिडिओज बनवू शकता. असं नाही, असे ते थीम पेजेससारखे व्हिडिओज नाही बनवायचे म्हणजे त्याच्यामध्ये तुमचा चेहरा नाही वगैरे असं नाही. तुम्हाला स्वतः येऊन दिसायचं आहे, स्वतः तुम्ही दिसले पाहिजे असे, यासाठी म्हणतोय मी. कारण तुम्ही जेवढं स्वतः दिसाल तेवढं जास्त लोक तुमच्यावर ट्रस्ट करतील. तुम्हाला दुसऱ्या क्रिकेटरचे व्हिडिओ नाही टाकायचे, तुम्हाला तुमच्या आवाजात बनवून टाकायचे आहेत. तुमचा आवाज, तुमचा चेहरा लोकांना दिसला पाहिजे अशा पद्धतीत तुम्हाला टाकायचं आहे, बरोबर. आणि जर तुमच्याकडे लाईटिंग वगैरे नसेल तर आउटडोअरसुद्धा तुम्ही व्हिडिओ शूट करू शकता, बाहेर जाऊन शूट करू शकता, तिथं क्वालिटी चांगली येईल. आणि असं नाही की बाहेर आपलं बॅकग्राऊंड चांगलंच असलं पाहिजे, नाही, बॅकग्राऊंडचं काही मॅटर करत नाही. तुमचं बोलणं कसं आहे हे सगळ्यात जास्त मॅटर करतं. त्याच्यामुळे तुम्ही फक्त ट्राय करा एखादा चांगला टॉपिक घ्यायचा. जेवढा जास्त तुम्ही भारी टॉपिक घ्याल ना तेवढा जास्त तुम्हाला फायदा आहे. आता भारी टॉपिक म्हणजे असं नाही की बाबा सेल्फ इम्प्रूव्हमेंटचं भारी आहे, बिझनेसचं भारी नाही आहे, किंवा बिझनेसचं भारी आहे सेल्फ इम्प्रूव्हमेंटचं नाही, असं नाही. टॉपिक असा घ्या की तुम्हाला त्यातलं नॉलेज असलं पाहिजे, तुम्हाला जास्त वेळ त्याच्यावर बोलता आलं पाहिजे, तुम्हाला त्याच्याबद्दल इंटरेस्ट असला पाहिजे, म्हणजे तुम्ही त्याच्यावर व्हिडिओ जास्त बनवू शकता, तुम्हाला काम करायला इंटरेस्ट येईल असा टॉपिक तुम्ही चूज करा. ओके, त्याच्यानंतर काय, तुम्हाला व्हायरल आयडिया शोधायच्यात. आता आयडिया कशा शोधायच्या ते मी तुम्हाला डायरेक्टली इंस्टाग्रामवरती तुम्ही सर्च करा. जेवढे पण व्हिडिओ तुमच्या समोर आहेत
तेवढं सगळे तुमच्या व्हायरल आयडियाज आहेत. त्याच्यानंतर प्रॉपर स्क्रिप्ट बनवा. स्क्रिप्टिंग म्हणजे काय, सिम्पल तुम्हाला काय करायचं, जे समोरच्या व्हिडिओमध्ये बोलतोय ते फक्त ॲज इट इज लिहून काढायचे आणि त्याला मराठीमध्ये कन्वर्ट करा आणि तुमच्या भाषेमध्ये त्याला कन्वर्ट करा. म्हणजे तुम्हाला जे बोलायचं ते तिथं स्क्रिप्टिंग त्याची होऊन जाईल. त्याच्यानंतर चांगल्या लायटिंग कंडिशनमध्ये शूट करा आणि एडिटिंग करून घ्या. अशा पद्धतीचं हे तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यानंतर इम्पॉर्टंट होतं की तुमचं अकाउंट सस्पेंड नाही व्हावं म्हणून तुम्ही काय काय गोष्टी केल्या पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे हे सगळं या ठिकाणी इथं समोर दिलेलं आहे. तर हे तुम्ही फॉलो करा, तुमचं अकाउंट कधी सस्पेंड होणार नाही. तर आय होप तुम्हाला या गोष्टी क्लिअर झालेल्या असतील. बाकीच्या ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आहे अल्गोरिदमबद्दल सगळ्या गोष्टी त्या आपण पुढच्या पार्टमध्ये शिकू. तो खूप इंटरेस्टिंग पार्ट असणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला व्हायरल कसं करायचं सगळ्या गोष्टी मी इन डिटेलमध्ये शिकवणार आहे. त्याच्यामुळं आय होप सगळ्यात सुरुवातीचा हा बेसिक आपला पाय आहे, इथूनच तुम्हाला स्टार्ट करायचा आहे. ओके, आय होप तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. बाकी